करते वहिनी रडू भाऊजी तुम्ही आत्ताशी आले का? आता काय करते आता दुःखाचं बिगा तो जाऊन दे तर आता रडू नका तर रडू तो का येणार आहे का परत आता तू किती रडली रात्र दिवसा रडली तो का आता परत येणार आहे का आता वहिनी धीर द्यायचा धीर काळजा जवळ ठेवायचा पुढे चालायचं कसा धीर देऊ आता एकटी बाई माणूस कशी राहू आता एवढं मोठं घरात हाय पण हाय आता तुला बोर सोड असते तर मग काय वाटलं नसतं परत बाई मी काय तो संकट वर होता बाई आता संकट आलंय त्याला मी सावरायचं काम करायचं तू आता सवारून घे जीवाला सवार अबे तुला दुखायचं सगळ्या जगाला दुख आता काय सांगायचे रडू नको रडू नको रडू नको रडू नको रडू नको अगं रडू रडू तू निमाग राहिलं नाही पुरी असं काय करते तू आता रडू तो येणार आहे का ते त्याला वर दुःख होईल तू रडली तर तू आणखी दुःखी होईल वर हा मला सोडून जाताना दुःख नाही झालं का द्यायला अगं माझ ऐकायचं का तू जर तू खुश आहे ना तो वर आकाशात खुश राहील वर स्वर्गात खुश राहील तू जर रडली ना तर त्याचं तिला जेवायला खावायला जीव लागणार नाही अन्न ग्रहण करणार नाही तू त्यापेक्षा ना तू सुख राह तुला काय लागलं पैसा अडका लागला दाणे बिणे लागले तर आपलं करून घेऊन ये पण तू ना जीवाला ताण नको आणि ताण घेतला तर तू लवकर जाशील लवकर गेली एवढं विष टाकलं याला कोण तरी म्हणणार आहे हा कोण तरी मला सांग बरं बाई भाऊजी तुम्हाला सोडून एक मिनिट बी राहत नव्हते ना ते कुठं मी तुमच्या सांगत राहायचे हा ना आता आम्ही एकमेकाच्या वचन घेत होतो का मारताना आपण दोघं संगच मरू पण ते- आता मला इथं कोण पाहणार आहे कोण सांभाळीन मला नाही, आता त्या बाई धीर घे वहिनी तू ना रडून गावून काहीच बनणार नाही आता रडल्यावर काय होत नाही नाही जाऊ मी काय म्हणतो आता थोडं आहे ना गांपूस वहिनी अरे काय तू हे करून घेतलं जीवाची दशा डोळे पुस वहिनी असं नाही करायचं आता तुला रडायचं मला मग आता काय करते आम्ही एक वाडा अर्धा करून बघा खाईल माणसं आता काय सांगायचे परत त्याला विलाज त्या गोष्टीला बाई सगळ्याला आवडतो येतो त्याच्या वयात एवढे पैसे घातले असते तर त्याचं काय ऍक्शन झाला तर त्या आठ टेकायला त्याला कोणचा लागला मी काय म्हणतो तो कोणलाच बरं त्याला क्षणाचं मरण काय लोक म्हणतात मला अटक घेऊन माराव कारण त्याला दुःख नाही ना मरणाला दुःख होतच 5-10 मिनिटाचं माणूस लगेच जातं पण मग कसं काय पडत ऍक्सिडेंट मध्ये तर फडत आहे तूर फडत आहे गाड्यामध्ये गुतत म्हणते शानाचं नाही अख्खा मला गुमूतच लावा लागला आणि तुम्ही म्हणते शानाचं काय करायचं वहिनी आता तू ना धीर घ्यायची जीवाला धीर बाई तुला पैसे लागले तर पैसे आणून दे तुला दाणे लागले तर दाणे आणून दे तुम्ही काय अडचण बाई तू इकडून पुढं तो घर भाडं सुद्धा मी बरे जाईल तू लोड नको पर तू धीर दे जग तुझ्या नवऱ्याच्या पाय देऊन तू जग तर त्याला महत्व नाही तर लोक आहे ना तुला माहिती लोक खेळत नाही राहतात गुण आहे ना त्यानं काय केलं ते मध्ये सरपंच जे इलेक्शन खेळला लई लोकांच्या डोळ्यावर आला लोकांना आनंद झाला आनंद गेला माहिती गेला आपला काळ गेला काळ गेला का मला आशाच नाही राहिली जगायची नाही काय त्याच्या जागेवर तुला मी उभं करणं निवडून आणणार 100% लोकांच्या ना नाका खाली करणारच मला कोण देणार आहे अरे मी आहे मी स्वतः 1,00,000-4,00,000 रुपये खर्च करीन पण तुला निवडूनच आणीन तर मला शिरपत राव म्हण फक्त तू ना वहिनी फक्त जीवाला सांभाळ खात बीत जाय तू ना चल दवाखान्यात जाते मी तुला ना तसं झोपायच्या गोळ्या बिळ्या घे आणि झोप जाय तुला माझ्या एखादी बहीण घेऊन यायची तुझ्या बोलायचं 8-15 दिवस करून लागायला आले होते सगळे गेले आता वहिनी तुला सांग का आता मी सुद्धा समजा तुला इकडं परत कसं मला इकडं राहणं योग्य वाटत नाही लोक चांगले नाही बरं आपलं मी शुद्ध मनाचा माणूस असं जर केलं तर लोक मग त्या बायचा नवरा वाढला हाताने चक्रा मारायला लागला खरं खोटे त्याच्यामुळे मी महावीचं तिला जगवतो माझ्यामुळं तुला नको त्रास माझ्यामुळं तुला नको त्रास बरं लोकांना आपल्या बाया किती नालायक आहे मग ती पाहता तो नवरा नाही झाला ती लगेच तिच्या त्या मित्राला घरी घरी सुटली मग तसंच राहत बळजबरी काही लोक लटकावी त्या आता तर माग सारा नाही राहिला पहिले सारा होता तर कोणाची बोलायची टप्पर नव्हती आता तो राक्षस होता म्हणा बस सर्व होईन मी काय म्हणतो जेव्हा जाय जेव्हा पोटाला खात जाय रडू नको एवढी
काय लागलं तर मला फोन करीत हा कोणी काय बोललं ना मला फोन कर तिच्या आईला 2-2 तुकडे करणार माणूस आहे मी येऊ का? आता काय आहे, किती काय माणसं आले किती काय गेले राहिले काय इथं झोपले काय हा कोण कोणाचं नाही राहत नवरा तो नवराच राहतो. आज बाकी संधी सोडणार नाही. आणि आपण जे कार्य केलेलं आहे ती नाही म्हणली तर तिच्या निदर्शनात आणून दिलं आणि तेवढं पाहिल्यावर आयला तिला काय ताकद आहे तिची का बा असं नाही तसं नाही आजची संधी तर सोडणारच नाही. पण आता गाडी एकटीच असेल का आता कवर हे दुःख धरायचं हा? हे दुःख धरण्यात मजा नाही. आता काहीतरी सांत्वन करायचं आणि कामधंदा करायचा. हा काय काम धंदा करावा कोण घेईन मला कामाला. का बरं? अरे बाबा माणूस आहे बर का मी काय म्हणतो माणसाला काम कोण नाही देणार. कोण नाही ते ना. सगळं भेटेल सगळं विसरून जायचं मागचं दुःख. आणि आता आहे ना बाहेर कामाला जायचं म्हणलं आजकालच्या लोकांची नजर चांगली आहे का नाही जाणार आहे मी. आपली नजर चांगली ठेवल्यावर लोकांच्या जाईन कशा बी असं आपल्याला त्याची गरज नाही. हा नाही तर आपल्याला फक्त शरीर सुखच लागेल ना. हा तुम्ही असा हात काय लावून राहिले मला थोडं लांबून बोला ना. म्हणजे शिरप्याचा चालतोय माझा नाही चालत का काय हात? शिरपायचं चालतं म्हणजे तू झोपच आहे वाटतं. मी झोपत आहे काय झोपत आहे तुम्ही काय बोलताय. काय बोलता नाही माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे सगळी. काय रेकॉर्डिंग आहे हा दाखवू काय सगळ्या गणगोतात करून देईल. हो तो माणूस असा देवासारखा माणूस आहे त्याची कधी कोणावर नजर पापी नाही बर का. नाही का तुला दाखवतो बघ. काय हं? काय दाखवत्या काय दाखवतो बघ ना. म्हणजे तू म्हणते ना शिरप्या तसा नाही. हे काय पूर्ण तुझ्या गणगोतात करील आणि अख्ख्या जगामध्ये पेपर आउट सुद्धा करायची ताकद आहे अहो माझ्याकडे. बाई ते काहीच नाही आमच्यात काहीच नव्हतं तसं. ही बिलका बिलकी काय आहे? अहो ते फक्त आम्ही ते आले होते सांगून करायला फक्त आम्ही बसलो होतो. अशी पप्पी घ्यायला पप्पी कधी घेतली त्यांनी मग ते- फक्त गळ्यात हात टाय केले डोळे पुशीत होते ते आले. नाही 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 एवढं झाल्यावर बाकीचं झालंच. अहो नाही हो असं काहीच नाहीये. मी काय म्हणतो मला बाकी माझा नवरा असताना मी असं ते शिरपतराव सांग करीन का. या शिरप्यामुळं तुझ्या नवऱ्याला नाही तर तुका मराठ जागा होता त्याला मारलं ना कोणी तू. मी नाही मारला बाई खरं शपथ मी नाही मारलं. तुम्ही दोघांनी मारला असं. अहो नाही बाई अटक आला बाई द्यायला. नाही 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 शिरप्याचं तुझं आधीच लपडं असायला पाहिजे. हे जग जाहीर मी करणार म्हणजे करणार. हो असं काही नका करू नाही तर लोकांना खरंच आठवण कारण आमच्या ना खरंच म्हणजे खरंच येते. या बा आमचे ना एक तर गल्ली गल्लीत भांडणं व्हायचे बाई दोघं नवरा बायकोचे. मी काय- आणि तुम्ही जर अख्ख्या गावाला जर असं सांगत हिंडले ना तर अख्खं गाव म्हणून हा म्हणशील हेच करे नाही नाही म्हणशील. दोघांना जेलला पाठवू शकतो आजही बी का तुम्ही शिरप्यानंतर तुझा नवरा मारला आणि यांचं कारस्थान चालू झालं काय करणार बोल. नका हो असं नका करू तुम्ही जे म्हणशाल ते करते मी पण तुम्ही असं नका करू. तुमच्या पाया पडते मी. पाया नको पडू पाया देवाच्या पड माझ्या नको. माझ्याशी लपड करणार लपड प्रेम प्रेम लपड नको प्रेम. बाई जग जाहीर करू का प्रेम करणार हम्म. जग जाहीर काय करणार. नाही जग जाहीर नका करू. मला गरज आहे हा आणि मी सोडणार नाही आता. हा काय करणार तुम्ही जे म्हणशाल ते हं? तुम्ही जे म्हणशाल ते पाय बर का हा. हे बघ नाही तर मी केल्याशिवाय जाणार नाही. लक्षात आहे. म्हणजे तुम्ही करायला आले होते गिड. नाही 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 नाही. मी जे पाहिलं होतं ना तुमचं तर हे जग जाहीर मला माझ्याशी जर नाही प्रेम केलं ना. देवा काय वाईट दिवस आले रे मावर. मी काय म्हणतो मला पप्पी देणार ना. पप्पी देणार ना हो. हं? नक्की पाय बर का. मी काय म्हणतो काय असं दुखाणं नको
प्रेमानं पाहिजे, प्रेमानं. आता मनावर मी आला म्हटल्यावर मला दुःखच होईल ना. मरू दे ना तू. मी काय म्हणतो, आता शिरप्या होता ना, त्याची तर एंट्री राहतेच ना. आता त्याला नाही त्यांचं काहीच नाही, तसं खरंच काही नाही. कोण म्हणत, मी स्वतः पाहिलंय. अहो खरंच हो, कायची शपथ घ्यायला मनावर शपथ, असं काही नाही. मी काय म्हणतो, तुम्ही हात काढा ना. नाही ना, मग आता हा नाश्ता म्हणून चाललो मी, पण संध्याकाळी आल्यावर पोटभर जेवणच पाहिजे. काय म्हणतो मी, आणि इथून पुढं माझी हो नक्की. वय आणि जर नाही झाली तर तर सगळं जेवढं शिंग काढलेलं आहे ना मी, तेवढं व्हायरस करीन मी. नाही नाही. हा, मग कबूल होणार ना. मी सोडून इथं कोणी आलं नाही पाहिजे. हा, म्हणजे आणि आता मग इथं दुसऱ्याचं कारण का गरजच नाही. इथं मी आता आहे. सुटकाचं घर आहे म्हणलं, कोणी कोणी येणारच ना. नाही 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 नाही, ह्या कामाला कोणी यायला नाही पाहिजे. आता तशी घरी येऊ दे, पण ह्या कामाला दुसरं कोणी आलं नाही पाहिजे मी सोडून. लक्षात, कबूल आहे ना. आणि रात्री मी 8 वाजता जर आलो तर दरवाजा खुला ठेवायचा. चालेल ना. ते एक पपी पाहिजे आता. नाही हा, नाही नंतर नाही. नंतर का होईना, पण झालं का? जर गोळा करून चाय घे. येऊ का मी? तो काय काम होत? हो? तो काय काम होत? काय काम होतं म्हणे? तुला पप्पी लागत होती का? मला काय करायची पपी? हं? मी कराड काय का? मस्त गावरे गेले ना. त्या गौऱ्या मी घ्या. ऐकत होते ना. काय? म्हणजे ज्या बायचा नवरा मेरा चर्च येते ठिकाणी तू गेलास का? भाऊजी ते काही पण म्हणताय, मग आपला तो व्हिडिओ काढून घेतला त्यांनी. का चढव? तुम्ही रडत अरे याच्या खोडी. हा तर बायचा नवरा मेला का हेच करतो. आणि तू ए मोबाईल इकडं. हे बघ, जर डिलेक्ट काय मोबाईल फोडी. हे बघ. तो तोंड फोडी. नाही रे, तू सगळं तू कर. काय मग वाकडं कसं? लेख बाहेर. कोण तू लेख. तू? लेख बाहेर. अरे याच्यात नाहीये, हा. मी दुसऱ्या फोन हाय हाय मध्ये. वय वय कर बाहेर कर काय कर काय करायचं कर. म्हणजे एवढा नका झाला का तू? तू काय करायचं नाही. हे बघ हे बघ हे बघ. काय करशील सांग. तू मोठं जाऊन मारे पण मला मी पापाचा माणूस आहे. पापाचा माय माणूस लेख. काय म्हणतो? पापाचा माणूस नाही तू? हा? पापाचा माणूस हा? नाही तू? हा? बघतो तुझ्याकडे, बघ बघ बघतो. अरे आणि वाय- कावळ्याची सारी भांडवल मस्त नाही बघ. ढोरे काला मारतो. हा दिसतात तो करडी. फक्त बायचा नवरा वाढला हा. का गेला तिकडे कोणीतरी येतं भेटलं का त्याच्या खोडीच्या आणि तुझ्या रे, काय तुझ्या तू लिख रे. बघतो तू लिख लिख तू शेवटची सांगत पोलीस आहे ना. मी फक्त रिकामा गेलो. हा मोबाईल घे. ऐक, ऐक. मोबाईल घे आणि पोलीस स्टेशनला चल. मी काय म्हणतो, हा. ज्या वेळेस रिकामा जाईल ना, मग त्यावेळेस तुला सांगतो, येतो मी. काय वहिनी रियाज लोक मध्ये येऊन द्यायचे नाही ना. तो लय नालायक माणूस, हाती नालायक माणूस आहे. आता मला काय माहिती भाऊजी, मी कधी घराच्या बाहेर सुद्धा नाही गेले आजपर्यंत. अरे तुमचा त्याला भाऊ आता तर मला कुठं जायची पाळीच नाही आली. अरे त्याला कधी माणूस वारण आणि त्यानं बाई पाहिली कधी बाई त्यानं कॅबीज केली. आपल्या गावाच्या एवढ्या बाया मेल्यानं एक बाई त्यानं सोडलं नाही. त्याला म्हणा तुला व्हायरल करायचं ना जगभर नाही आपल्या गावात नाही सगळ्या जगात व्हायरल कर. काय कोणतं वाकडं होत नाही. फक्त स्वतःचा म्हणून खाल्ली पाहिजे. हा पोलीस मोबाईल घेऊ आपण पोलीस स्टेशनला जाऊ शकतो का? हा माणसं करतो ब्लॅकमेल करतो. तेवढं तुम्हीच करून द्या भाऊजी. मग आता मी कश का जर सुतकाचं घर सोडून दारण्या लावती हा दारीवर. फोन जमा राहू दे. त्याला घरात मग एंट्री परत आणि गोळा करे चहा घे. जाऊ का मग? तुझ्या भाऊ गेला म्हणलं मग मला पटकन चहा करून दे आणि तिला चहा पाहिजे. जाऊ का मग? नाही. धीर घे तुला मग तो मला फोन का नाही करा? मोबाईल चार्जिंग लावले कुठे पडेल. एवढून पुढं काय झालं तर पहिल्या टॅटिंगला मला फोन कर. पावतीचं इडं त्याचं इडं खाली तंगलं खाली वरतं तंगलं मी वर. काय म्हणते, माझा आवाला मला जोडी पाठवून द्या ना इकडं. संध्याकाळी पाठवून देतो. हा मी जाऊ पण तिकडं तिला पाठवून देतो. ते पोरं सोरं सगळं गाज वाज नाही घरामध्ये. जाऊ का मग? बाई एकटे बाईचं आयुष्य काढणं खरंच नामुमकिन आहे. हा? जर आता जर भाऊजी आले नसते आणि त्याच्याकडे मोबाईल घेतला नसता तर आज मग काय झालं असतं मलाच माहित नाही बाई. आता ना इडून पुढे दार लावूनच बसत जाईल. 10व एकदा होऊन जाऊ दे. मी कधी घराच्या बाहेर जाणार नाही पुढं.
नाही तर जाईन सर्व माहेर निघून. आता मा कोण इड मला आता पैसेच पाहिजे. कुठं पैसे रे? नाही ते बाकीचं नाही. देतो ना पैसे, मला बुडवायचे नाही. मी काय म्हणतो, बुडवायला पाणीच नाहीये कुठं. हा मग मग पैसे काही जर बुडवायचं ठरलं त्याला पाणी लागत. मला पैसे पाहिजे, नाही तर माझी सोय कर एक. तू काय सोय करू? काही कर, मला ते बाकीचं माहितच नाही ना. मग सोय काय काय करायची मला सांगशील का नाही नक्की तुला काय लागत आहे? मला मला एखादं पाखरू आणून दे, नाही तर पैसे देताल. माझे 10,000 रुपये आताच देताल. नाही तू म्हणतो माहिती सोय आता मी फेडू का झेटी फेडू मग त्या पैसा करता? हे बघ, तू काही लेडीज आहे का? नाही मग आता तू एवढा आणीचा कांडीव आलाय, मला पैसे दे, मला पैसे दे. बरं घे मावर वसूल कर मग नाही काय? नाही, तू हसून गोड करू नको. मला पैसे दे, नाही तर मग माझी सोय कर. काय करतो बोल, पटकन बोल लगेच. अरे भाऊ ते मला थोडा विचार करते ना का काही. अरे बरं मी काय उद्या देऊन टाकतो पैसे. नाही मला आता तू निकाल पाहिजे त्याचा. मी काय होतो मी पाहतो गचून सोडा मी कुठं चालेल पळून. नाही पळायचं काय बरू साहेब. बरं कंचा पाकड आणू आता बाय, कावळा हाती लागणार नाही, चिमणी मा हाती लागणार नाही. आणि ते कंच आता ते मोठं आणू का? घेताड मी काय म्हणतो, ते काय कापून खायचंय का मला? एखादी कवळी पोर आणायची, एखादी बाई आणायची मस्त पैकी एकदम झक्कास, अगदी पैसे वसूल होतील अशी. काय करतो बोल पटकन. चौकशी करायला मला पाहावं लागणार. अरे मग तू लागतील महिना एक चौकशी करायला. पण मला तुम्ही एक दिवस जाऊ दे का नाही कम से कम. नाही आज 4 वाजेपर्यंत. काय करणार? पाहिजे कुशीत करू. दोन्हीतून एक काम व्हायला पाहिजे 100%. आजच्या आज. हा. हा मी वाटच पाहतो इथं. बरं मी काय म्हणता बाई, मी ना फक्त आणून द्यायचं काम करीन, बाकीचं तुम्ही काय करायचं. ते फक्त तू आणून तर दे. आणि तिला किती पैसे असेल तुम्ही? आणि तुला दिले ते तू तो पाहत. पैशाचा विषय माझ्याकडे नाही तर माझे 10,000 रुपये दे. मी पाहतो तिथं आणून. हा लगेच झटपट काम व्हायला पाहिजे. हा ये वय मग पटकन. तुम्ही लय जाडून घ्या टाकलो. आडून घेतलं. अरे भाऊ पैसा आहे हा. पैसा आहे पण एवढा हाती 4-5 नको गरीब हो. हा विचार आहे. मग हाती 4 नाही झाला. तेव्हा नाही लाज वाटली पैसे घ्यायला. एवढी नाही लाज वाटली. आणि आता द्यायच्या टायमाला अत्याचार म्हणजे पैसे मागायतले अत्याचार होतो नाही का? बाबा मी तुमच्या ताब्यात आणून देईन, एखादं पाहून भेटलं तर. आणि ते मग तुम्हाला काय काय करा. भेटलं तर, नाही भेटलं मग पैसे हवा ना, पण माझं आज तर उद्या पाहावं लागा तुम्हाला. लगेच का काय आता काय ते काय. आणि 2 महिने झाले तेव्हा नाही लाज वाटली माझं का? लग्न असं तर मी माय बायको आणल्याची आता पुढं काय हे सांगू. बघ, एक तर मी लय दिवसाचा उपाशी असल्यामुळं माझी सोय ही व्हायलाच पाहिजे. बायको मरून किती दिवस झाले तुला माहिती आहे ना? खवळलेले होतो. खवळेल नाही मी आता. मला लक्षात आलं तुझा तुला खवळला तो मदन खवळला. मदन म्हण, मामा म्हण, कोणी का होईना, पण एवढं काम हे व्हायलाच पाहिजे. कारण मी लय दिवसाचा उपाशी आता. आता दम काढायला जागा नाही. नाही ते तू सुरू करू. हा तुझ्या ताब्यात आणून देतो बाबा भेटला का? हा जाऊ गो. हो मी वाट पाहतोय. हा तिरपतराव काम करणार आपलं बरं का. इमानदार माणूस येतो. पण आता कवाशी येतो काय माहिती. लय खळबळली गाडी. आता यायला पाहिजे लवकर, मग मजा आणून घेतो. 10,000 रुपये एका दिवशी वसूल करील तर. हा कोडो बघा बाबा इकडे डोक्याला टेन्शन आलं बा. काय करे एक बाई पाहतो तिला डोकं लावून काहीतरी लाबाड दाबाड केल्याशिवाय काय. बाया ओ बाई हो ऐका ना थोडी थांब. काय किंवा होईन का तुझ्या ना? काय झालं? होईन का उपकार? अहो झालं काय? पण मी म्हणते हो काय झालं ऐका ना. कुठून आले रे तुम्ही? मी ना 1 तास मळ्यामध्ये असं पळतोय मला बाय माणूसच कुठे काहून? सापडला. कोणी चोर बीर माग लागले काय बाई? चोराला लागले तर चोर काय करतं. माझी बायको आहे ना डिलिव्हरीला बरं तिला अँब्युलन्स भेटणार काहीच. तिला न्यायची सोय आहे ना. अरे बाबा मी दाईन नाहीये मग. दाईन नाही पण तू तिला त्यापाशी बस ना फक्त. त्यापाशी 5-10 मिनिटं बस फक्त. काय करू मी बसून? मला अँब्युलन्स आणायला जायची त्यापर्यंत तू त्यापाशी बस फक्त. तिला त्यापाशी बस फक्त, काहीच करू नको. नाही रे बाबा मला ना ते कसं माहिती का, 1.25 महिन्याचं लेकरू होस तर मला चालत नाही. अगं बाळाचं वैल नाही लांब बस. तिच्यापासून 10 फूट लांब बस पण तिच्यापाशी बस. तिकडं बसून काय करू? ती कळा द्यायला लागल्यावर मला तिकडे
तकलीफ होईल. अगं कळा नाही तसं काही नाही, पण तू तिला फक्त मला आहे ना कोणाच्या हाल नाही पावत. फक्त 10-15 मिनिटच बस, मला आंबोला आणस तू तिच्या पाशी बस फक्त हा? 15. अगं मी काय म्हणतो, वखत पडलाय ती बिचारी, वखत पडलाय. कितवा महिना चालू आहे? ते 9 महिना लागलाय ती ना. ते पोरले मोठे ते ना बाहेर आहे ना, दवाखान्यात न्यायला पण तुला मला सोडून जाते नको. अटकलं काय? हो बाई चला ना. नाही हो, खरंच मला आहे ना, ये बाई आम्ही याच शेवग्याचं झाड लावलंय तर पार खाली गवत नाही आणि ते येड्यावान झालं होतं माय पा. कधी का बाई काय काय झालं माहिती का, माझी तिसरी बायको आहे. मला पोरच होत नव्हतं, व्हायना पार मावलं 65. आता बाबा भाऊ राहिला तर जाय ना तिची काळजी घे 65 ना. वय झालं, 65 वय. इकून तिकून कसं तरी आम्हाला देव पावला आणि तिला दिवस गेले. चौथ्या बायकोला दिवस गेले, चौथ्या बायकोला दिवस गेले. जर त्या दिवसात जर काही जर त्या बायकोला जर पोराला कमी जास्त झाले कमावाला जाऊ दे ना मग, तिला कमी जास्त झालं 3 राहतील ना. काय 3 बायका असतील ना. पण पोर हिला होऊन राहिले ना. मग एक काम करायचं, हिचं पोर ठेवून घ्यायचं आणि ते 3 बायका सांभाळून आणि घ्यायच्या. जर ते पोर काढता मेला मग. हा तेवढं आहे बाई. अगं सगळा मावला जे तुला सांगतो, आता आत्मा तुटतो. दुसरी करावं मग अजून. म्या- आता 4 केल्या अजून एखादी अहो करावं बाई, 5. माझ्या बायकोला मी कवडीचं काम करू दिलं नाही. ए बाबा जाऊ दे रे बाबा, तू का मा उपकाराला का पण ठेवली काय तू बायको? ते नेमकं होय तिकडं. ती नेमकं मळ्यामध्ये फिरायला आली, तिचं पोट दुखायला लागलं. कर उपकार करणं, माझे एवढा उपकार कर ग बाई. नाही रे बाबा जाऊ दे, मला ना खरंच टाइम नाही, मला मारा पैसे घे बाई, लागत तुला मी 100-1 रुपये देतो, तिला बसायची. फक्त मला आंबोलन्स आणतो, फक्त आंबोलन्स. 100 लाग, मला 100 मध्ये नाही होणार काम. मग किती लागते? 500 लागन. हा, 500 देतो, पण बस मला आणि एकटा मला चालत नाही, मी 2 फूट लांब बसन. 10 फूट लांब बस, फक्त तिच्यापाशी बस. मला हात लावायला चालत नाही. नाही, आणि नाही, त्याच्यात हा. बी ती गागाय वाढायला लागली तर मला इकडे त्रास होईल. अगं ती आरडणार नाही, वरडणार नाही. त्या पोरा करता ती दम धरीन. कारण आम्ही डॉक्टरला गेलो, विचारा डॉक्टर म्हणणार तू शेवटचा बाप होणार, याच्यानंतर हिला दिवस जाणार नाही. डॉक्टरकडे लय खर्च केला आम्ही. हा, मग तू डॉक्टर म्हणा आता जर शेवटची बारी, ये तुम्ही सांभाळा, याला जीव लावा. बरं आम्ही काय केलं त्या पोरा, एवढं आलो सर, पोरं काढावंच कायला मी म्हणते एखादं दत्तक घ्यावा. इतकी पोराची निगा दिली, पोराचं ना अंग जाड झालं माझ्या मध्ये. अगं तुला सांगतो, जर बायको मेली तर जाऊन दे, पण मग पोर संगीन राहिला पाहिजे. हा का? कर ना बाई उपकार करणं तेवढा, खरंच प्लीज उपकार करणं. नाही बाबा आता ग बाई रडायला लागला हात. हा बाय बाबा मला 500 रुपये दे, चल मी येते, रडू बिडू नको काही. देतो 600 देतो. चला चल बाई चल, तुलाच आता माहिती कसं आहे, एका बाईचं दुःख दुसऱ्या बाईला कळत म्हणून येऊ राहिले. भाड खाऊ येतो कधी, यानं पार मला निश्चित पाखरासारखी वाट पाहा लावली. पाखरू आणतो ना, आमका आणतो तमका आणतो, फलानं करतो. हा, मी वाट पाहून थकून गेलो, मला अन्न गोड लागा ना. कुठे हो, कुठे तुमची बायको? हा तो का बरं लपवीन पण तुमची बायको? एवढं मोठं पोट घेऊन कुठे लपणार आहे बाई? हा तिच्या पोटात काय येत असं ना, हागा बिगायला गेली असं. या ना पाहून मग. ओ शिरपतराव, पण लवकर आणा, परत नाही ते ना. तुमचं काम झालंय. हा. आता मला काय तुम्ही डोकं लावू नका. ऐका ना मी काय पण म्हणते. मी काय म्हणतो, मी काय, तुम्ही काही बाकी बोलू नका. तुम्ही जे केलं सांगितलं केलं का नाही, मी हो व्यवस्थित झालं का नाही? पण व्यवस्थित अजून झालंय कुठं? ऐका ना शिरपत, हा? ऐका ना मी काय म्हणते. ते कसं आहे, तुमची बायको आहे ना तिकडे बाथरूमला गेली असेल, तिकडे पोरग सटकन बिटकन तुम्ही पाहुणार पाहून या, नाही लवकर तिला घेऊन या. माझा कलिजा सटकन, माझं पोरने माझा कलिजा सटकन, हा. माझा कलिजा सटकून जाईन बाहेर. मी आलो पाहून पटकन. बरं मी काय म्हणतो, या लवकर पाहून. आपलं व्यवस्थित केलं ना? हा बरं मी काय म्हणतो, कुठे याय ना बाई आजूबाची कोण बायको. कोण नाही वाट कोणाची बघायची? हा कोणाची वाट बघायची? ते पेशंट येऊ राहिलं, तुम्ही हात काय लावू राहिले बाबा? तुम्ही ओळखीच्या ना पाळखीच्या मिळाल्या. हा तुला माहित आहे का आदल्या घरची खबर माहित आहे का? मी काय म्हणतो, कोणाची आतल्या घरची? मला तो खबरीला नाही काय करायचं रे नाही, बाबा, नाही. तिकडे जाय तू उलट. खबरीला काही नाही करायचं, पण त्या शिरपतरावानं काय केलंय माहित आहे का? कोण शिरपतराव? मी नाही ओळखीत कोणच्या शिरपतरावला. तुझ्या बरोबर आलता तो, मा बरोबर कोण आला होता? कधी आला होता? आता तो कोण गेला इथून? हा तो बाबा, हा हा. त्याची बायको आहे ना, हा प्रेग्नेंट आहे. त्याची बायको गेली कुठं, हागायला गेली का मुतायला गेली, ते त्याच्या पोटात कळा येत असते. मी म्हणलं बाबा तिला पहिले घेऊन ये, मला तिच्यावर लक्ष ठेवायला आणलं त्यांनी. एक खरं सांगू का? काय? एक खरं सांगतो मी, हं. त्यानं मला आणून दिलेले ताब्यामध्ये. ऐ! ए,
माझ्या ताब्यात आणून दिलेली. मूर्ता बशीला तर सोडतो का नाही माड्यात तुम्हाला त्यानं माझ्याकडून 10,000 रुपये घेतले, तुला आणून द्यायचे माझ्या ताब्यात. कोणाकडून घेतले? माझ्याकडून घेतले. काय 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 म्हणतो? हे काय बघ, म्हणतो? हे बघ. काय म्हणला तू? आणि तू याला काय म्हणू? याला बाई काय म्हणते, मला काहीच म्हणू काय? नको. काय तुला कोणी 10,000 दिले? मी दिले मी. का? हा? आणि ती चड्डी घेऊ का मी सोडून? चड्डी? हा तुला मामा बघायचा का? मामा बघायचा का? करे पानसड गावच्या पानसट गावशाने 10,000 रुपये का? ए, तू बाई माणसाला झटू राहिला ध्यानात राहू द्या. अशी नाही म्हणून खाड तर माझी ना तो आल्या. हे बघ जरा शुद्धीवर बोल, शुद्धीवर. शिद्धीवर बोल म्हणजे तो बापाची बांधले काय मिळ करे? त्यानं 10,000 रुपये घेऊन दिले. कोणी घेतले ते 10,000? त्यानं. अरे भाड्या तो त्याच्या बायकोला पाहायला तोंड गेला. सांभाळून बोल जरा. काय काय म्हणला तोंड सांभाळून तू? बोल. मला हे करतो काय? हा मान आदल लागतोय तू? काय ते? हा काय काय म्हणला तू? काय हा? म्हणली? काय? अगं जागचा हालल तर बोल ना. अरे जागचा हाल ए. नाही तुला तुला बच्ची सोड. तू मला झटू कस करायला मग? झटू कोण? कस करायला तू 10,000 रुपये घेतली त्यानं. कोणा घेतले? मी त्यानं. घेतले. मी होते घ्यायला. मग तू कशी आली त्याच्या बरोबर? त्याच्या बरोबर आली कशी? मी कोण आहे? मला काय माहित मी कोण आहे? तुझ्या नवरा आहे. तू मला हात लावून राहिला हा? नवऱ्याचा अरे, विषय नाही. मेंढ्या. थांब थांब मी त्याचा बघतो. हा मग त्याचा पाय मा नको पाहू इकडं. बघ त्याचा पाय गंज लांबल्याचं का असेल काय? काय कळलं म्हणली? ना? काय नाही म्हणली? तर ते अशी नाही ए. म्हणून वाजवीन ना. त्या तुला काय म्हणतो काय? हा? हे काय बघ. म्हणतो? हे बघ काय? तू पळायचा प्रयत्न जरी करशील ढेकळाचा मी दाखवून, पण मी त्याचा पाठलाग करून पुन्हा आणतोच. तू तिकडे त्याला आण नाही तर चुलीत घाल. तो गेला उडत, त्याची बायको गेली उडत आणि तू जाय उडत. निघ तिकडं. तू पळाली. झालं गड्या मोकळा आता कधी 10,000 रेट फिटले, मोकळा झाला आता, टेन्शन नाही राहिलं. मी काय म्हणतो, काय? कधीपासून खोटे धंदे करायला निघाला तू? मग खोटे म्हणजे काय? खोटे म्हणजे काय? खोटे म्हणजे या अशा नालेक बाया आमच्या ताब्यात ज्याचे पैसे. अय, हा सोड, हात सोड म्हणजे शिस्तीत बस, बस जायचं, बस आणि चालली. काय? बसायचं आता तर बस नाही चालली. हे बघ मुजरकीची बात करू नको. जर किती म्हणजे तू काय मला धमकी देते का? धमकी दिले पैसे काय झाडे तोडून आणले होते का? तुला बाया का वाटो पडला का? काय बाया वाटो पडला मग पैसे दे. काय पैसे? कायचे पैसे म्हणजे पैसे बुडाले. म्हणजे बुरी काय होती? हे बघ बुरी काय होती? मग मला बाई आणून ते महापोत. हा मग तू बार शेटी सोडून तुला लटकायला होत काय? अरे आता ना. आणून दे म्हणजे ती काय पूजा करायला आणून दे का? ए, ते नाही का माझ्या डोकं खाऊ? ए, बाय अंगाला हात सोड. हे बघ गच्ची सोड, गच्ची सोड, गच्ची सोड. तुला सांगतो भल्या बरं माय पैसे दे. कंचे तुला काय माय उपटायचे उपट. कोण? अबाय अबाय, मी काय होतो तू ना काय मा आकडे होणार नाही. आता तर तुला रुपये काढून देत नाही. का तुला बरं? काय उपटायचे उपट. का नाही रुपये का नाही? अबाय अबाय, तू मार खायची माचा मार खायची. ये तू ये नको. तू तू जेवढे रेटे हाणशील ना तेवढे तुझे पैसे कमी होतील. जेवढे रेटे हाण ना तेवढे महाग टिपाणी. हात तुला काय हाणायची, तेवढे पैसे कमी होतील. कमी नाही, तुला 10,000 1 रुपया सुद्धा कमी करणार नाही. अबाय पैसे दे. 1,000 रुपये टोला आहे, 1,000 रुपये टोला आहे, 1,000 रुपये टोला. 1,000 रुपये टोला ना पैसे कमी होतील. नाही तर मला हाणू दे. तू कशाबद्दल आणशील? हा? म्हणजे माझे पैसे घेऊन? मी काय म्हणतो तुला पैसे पुरतं बोल. तुला हाणायचं कोणी हातडी दिली? अरे हाणायला मग कोण? पैसे दे ना मग. आता तुला 1 रुपया देऊ शकत नाही का? तुला बाय लागत होते ना, हम्म. तुला बाय आणून देते ना. हा मग तो जर होत नसतं त्याला मी काय करू? कुठे? हा? बोली काय होती का माझ्या ताब्यात बाय आणून दे, तुझ्या ताब्यात बाय आणून दिली. ए तो मारामारी करायला आणून दिली. मारामारी नाही, तुझी सगळी शिटिंग गाडीले मी पोलीस स्टेशन नेऊन द्या की तो का हवा नवरा अतिचारपणा करतो. सगळी शूटिंग काढून घेतली मी भाऊ. एवढं सोपं नाही. माझी 10 तर नाही पण तू नाही लाखाला ठोकरी तुझ्या साळून तर मा नाव बदलून तू. हे असं नको, नाही नाही करणार मी, असं नको, करणार आहे 100% करणार. नको नको नको. मग मारलं का? काय मारलं? 1,000 रुपये रेट्यानं पैसे टाक, 1,000 रुपये रेट्यानं पैसे टाक. पैसे देतो. हा ते तर बुडाले. आणखी 10,000 टाक. हे बघ उद्या ये माझ्याकडं, मी तुला उद्या 2,000 रुपये देणार. 2 नाही 10च घेईन. 10 रेट्या आणली. दाणे आणले. हा? दाणे 1500 रुपये काठी आणि हात 1,000 रुपये परवडलं तर पाय. नाही त्यांना पोलीस स्टेशनला गेलो. बरं एक काम कर,
पोलीस स्टेशनला काही जाऊ नको. उद्या सकाळी पैसे घेऊन पाहिजे तुझ्या घरी येतो मी. हा. मला चहा सुद्धा पाजू नको. हा? येऊ का? आणि परत येणं पुढे बायचं नाव काय का? नाही पण आता बाईच्या नादी लागायचं नाही. पैशाचा व्यवहारही करायचा नाही. येऊ का मग? गोडीत उद्या किती? 11 वाजेपर्यंत येतो. 11च्या किती पैसे? 2000. 10,000. 10 पहिले दिले ना रे तुला. ते गेले ते बुडाले ते त्या बायला दिले ना. बायला 11,000 रुपये कबूल केली होती. अरे तिने बी माझ्या हाडकांची पार पिळवणूक काढली ना. तू बोली काय होती मा ताब्यात आणून दे. तुझ्या ताब्यात आणून दिली तिकडे नव्हती. मग माय काय चुक आहे? कमी तिची साडी पेटून झाली होती तुझ्या हातात. हा नसती बाई आणली ना मग नियमाने पैसे होते. बाई तुझ्या ताब्यात नव्हती दिले आणून. बरं जाऊ दे आता. का जे झालं ते होऊन गेलं. आता तू पैसे मागू नको. मी देणार नाही. नाही तो मारलं ना त्याची मी 10,000 घेतो शिवाय. अरे रागा बेन हाणला असेल दोन टोले. रागाबे काय मग मला हाणू दे. तुला हाणू का तुझ्या? नाही पण आता तुला राग यायला काही चान्स तुला नाही ना. नाही हाणू का तुझ्या? मी काय म्हणतो तुला 10,000 रुपये सोडून दिले ना. बरं तुला 5 टाकतो. तुला पाणीच मागायला आहे तू डायरेक्ट 5 मध्ये तू पाणी मागशील. तेव्हा पाया पडू का? जे झालं ते होऊन गेलं ना. आता 10,000 देणार का? 2,000 रुपये नाही 10. उद्या सकाळी मला 10,000 पाहिजे. नाही तर 11 वाजता मी पोलीस स्टेशन मध्ये तुला दिसत नाही देणार ठेवून. सगळं कर पण तिकडे काही जाऊ नको. हा मग उद्या सकाळ तरी काठी आणि 10,000 रुपये घेऊन ये. येऊ का मग? हा का चौकात येशील का तू? कोणत्या? आपल्या नेहरू चौकात. हा तेरेचे पण मेरे चूप चुपचाप मध्ये. हा आपण माणसं जर असते ना गपचूप म्हणे तेव्हा पैसे जर घेऊन टाक. आपण चहा बी पिऊ तिकडे मस्त पैकी. चालली येऊ का मग? हा लिख. बरं आईला अक्कल केली गांडीत गेली भाऊ. त्याला बाई लागत होती बाई. तिथं ठोकली 10,000 बुडवले पैसे वरून 10,000 रुपये कर्ज काढला आणखी. बघतो आता काय नाही आला ना. मी काय शूटिंग काढली बुसक्याची पण आता हिचं चांगली बसू दिली. कारण बाईचा नाच काढ सोपा आहे का त्यामध्ये बाया वाटो पाडले. चला आता कधी जातो फ्रेश होतो तसं ती आईला लय हाणलं का नालाय का ना मला. औरा पटापट झालं का नाही? अहो मालक आलोय मी तुमच्या कामा करताच. बरं बस राहू दे. मी काय दे तुला काम आहे. बस हा. ठेव खाली. ठेवू खाली. खाली ट्रेनला बस. हा. तुला पैसे ते बदल बाकीचं काय रे यायला तुम्ही ना मला भाऊ. दुसरं काय रे भाऊ. बस खाली बस. पैसे करतात मी लढतो. नाही लढतो म्हणा पण मी पैसे देतो ना. हा पैसे देतो पण कवा देतो? पैसे भेटतात ना तुला महिन्याला. हा महिन्याला द्यायलाच लागतो पगार. बरं मी काय म्हणतो ते बाकीचं सोड. हम्म. तुला एक महत्वाचं काम लावायचं. काय रे? तुला माहिती ना हा आपली बायको थोडी बाहेर गेली म्हणून. हा हं? हा एखादं सामान भेटेल का आपल्याला तेव्हा वसलं? पाहायला लागेल मग. हं? पाहायला लागेल. हं? पाहायला लागेल. जर चांगलं भेटलं ना हा तुझ्या बायको सारखं जर असं चांगलं देखणं जर असलं ना हा एखादा एकर जमीन नाव करून द्यायची डायरेक्ट. लगेच देशील. हा? एक एकर. खरं काय? हा पण तुझ्या बायको सारखं पाहिजे का? नाही तर असं कसं शंभर नाही नाही दिपतो तसा दिन पाहू तसंच. 1 एकर काय 2 एकर बरं येईल. बरं तुम्ही वर्षभर मरत हो कष्ट काय संपल एवढं तुमच्या जण भेटेल. आमच्या बापाला भेटणार नाही येड्या. 1 एकर. तर मला मग 50 एकर 1 एकर गेलं. जाऊ दे गेलं पण तू हाऊस आहे ना. हा हाऊस आहे की नाही? नाही हाऊस कांदे खाते. हा तू गडीच हौशी दिसतो मला. गडी हाऊस गडीने मला नाही मालक हा हौशीच हौशी. हाऊस मला आहे ना मला सगळं भरपूर आहे. तिची काम करता पडली. हा तुला त्याची लय आवड बा. आवड माहिती आहे ना बायकोचं आपल्याला जमत नाही. बायकोला तिची आशा नाही. नाही निघून गेली काय? नाही आहे मग त्यात ना 4 महिने गेली बाहेर यात्राला. यात्रेला हो 4 महिने. काशीला नाही काय काय असेल त्याला ते मग मी विचारित नाही. महिनाभर येणार नाही आता. 4 महिने डायरेक्ट 4 महिने. त्यापर्यंत आपली अवस्था लय तू लय कल काढित तेव्हा ना. आता विलायच नाही ना काय करताय ना करणार काम तुझं. जाळे जर पाहिले ना अरे तुझं काम करणार तू एवढंच दिलं मी करणार नाही का? तिचे काम कर हा? कशाला लोकांना खाऊ घालतो. हा का लोकांना खाऊ घालतो बरोबर बरोबर. आणि त्या बायकोला विचार या. आता मात्र कमालच किती होतो. अरे 1 एकर जमीन भेटेल 1 एकर. अरे 1 एकर भेटत पण तिला विचारायला पाहिजे ना. इकडं कापून आणणार तिची. अरे कापून नाही पण बायको आहे मावाली मग तिला बोलायला पाहिजे बोल मला. ना म्हणा 1 एकर डायरेक्ट. आणि आज बापे जर काढले ना काय
कुठे दिसू कोठे दिस एकावर कष्ट करतो आणि मरतो कष्ट तो डोकं लावलं भारी लावलं. तुला 2,000 द्या पुढे कोण महिने देणार आहे रे कोणी देत नाही रे. हा? महिना बरोबर आपण घेते. बरं मी काही कापणार नाही का मी 1 कोटीचा मालक होतो कोटीचा मालक अरे direct. जाऊ दे आता पाय. काय तुला सांगतो हा बाय. तू आहे ना तू डायरेक्ट फोल्डर मध्ये फिरशील असं अरे फोले रे दांदे, पण मी काय करतो, मी संध्याकाळी विचार घेतो बायकोला चांगलं प्रेमात घेतो, प्रेमात सांगतो तिला ह्या बाय म्हणणं आपल्याला आयुष्याची मिळणार आहे म्हणून कोटी रुपये. कोट्या दिवस तुम्ही कोट्या दिवशी आपल्याला काम करायची गरज नाही, आपण लोकांच्याकडे दररोज जातोय. बरं मी काय वेगळं करणार आहे का नाही आहे तसंच करणार आहे हा? एकदा केला पडला होता ना ते डोक्यात आणलं मी आणि मला बघ एक टाइमच्या औषध एकच टाइम फक्त एक दिवस. एका दिवस एन्जॉय घ्यायचा 1 दिवसाचा एन्जॉय करता आपण आहे ना डायरेक्ट 1 एकर जमीन द्यायला तुझ्या करता डोकं लावलो, दोस्त करता नाही लावलं, मग काय दोस्त- तो काय धन मागितलं दोस्त माझ्याकडे. नाही मी मित्र मालक आहे हा मालक आहे, पण मी तुझ्या करता काय मागितलं तू. मी काय म्हणतो आता काय टाइमपास करू नका लगेच जाऊन तपास हा मी पाहतो विचारून आणि लगेच आणि कळवा तुला दे. मी संध्याकाळी सांगतो. हो. हं? जाऊ जाऊ का? बरं झालं सर त्याला सावकाराचा बाणच माहिती नाही अजून कसं काय पेस आहे त्याची बायको वा जर सावकाराच्या ताब्यात भेटलं सावकार खुश. चला बाई पिठलं भाकर करून ठेवली कावाची. हा बाबा अजून काय ना कधी येतं काय आलंय वाटतं, नाव घेतलं ना आलं का हो हं. एवढा टाइम का? हा मग आता काय काम करीत होतो, मग नळ्या वडीत होतो, कायच्या नाळ्या एवढी होती? आपले पसरीत होतो ना वावरात. अच्छा तेच मी म्हणलं घरचं वळी ना कायच्या वाढायला गेले पण ते जाऊन दे मर्दे. अगं मला एक बोलायचं होतं तुला. काय बोला ना. हो तो मालक आहे ना, हम्म तो म्हणे 1 एकर जमीन देतो म्हणून नाव लिहून. हे क्या कर ए बाई आज कोणचा देव पावला? अरे देव नाही पावला, तोच म्हणला. हा 1 एकर जमीन का? अरे 1 एकर जर भेटली तर तुला काय 1 दिवसानं काय होणार आहे? म्हणजे अरे हा अरे 1 दिवस कायच 1 दिवस फक्त तो जायचं आहे. कायला कामाला जायचंय कुठं? कामाला नाही, त्याच्याकडे जायचं. हा त्याच्याकडे जायचं मालकाकडे जायचं ते कळालं मला, पण त्याच्या वावरात काही काम आहे का घरचं बंगल्यावरच नाही काही नाही काम आहे? नाही ते काम नाही. मग त्याच्याकडे 1 दिवस राहायचं रात्रीचं. रात्रीचं येतो मुर्दा बशीला तो आला. अरे हा 1 दिवस रात्री स्वतःच्या बायकोला काय दुसऱ्या खाली पाडून राहिला काय तू? अरे हा? एवढं लाज वाटते काही? अरे आपलं आयुष्याचं कल्याण होतंय. आयुष्याचं कल्याण होतंय म्हणजे काय मी काय अशी काय हे वाटलं काय एक- खानदानी पोरगी मी? अहो कोटीची जमीन मिळते, आपण ही गाडीमध्ये फिरू मस्त पैकी. हा गाडीमध्ये हा. फिरू. हा? तू ना आता ध्यानावर नाही राहिला, जसं जसं डोंगर होत चालला ना तसं तसं चळू राहिला तू. निघ तुला आहे ना हो. माझ्यासारखी बायको भेटायची लायकीचं नाही रे तू. तू ऐक, मावाला जर ऐकलं तर तो आयुष्याचं कल्याण होईल. काय आयुष्याचं कल्याण नको मी हो अशी ताई. फालतूगिरी करायला रिकामी नाही मी. अरे फक्त 1 दिवस तुला काय कायमच त्याची राहत आहे का? उलट तिकडं हा? हे बाई स्वतःची बायको दुसरं जा पाठवा, लाज लाज शरम कुठे गेली? हा डोक्यात काही अक्कल आहे का अरे नाही? आयुष्याचं कल्याण करून घे. तो आयुष्याचं कल्याण कर, एखाद्या सरणावर जाऊन पड तू. निघ अरे पाय ऐक ऐ. आता मुर्दा बशीला याचा कसं तिकडं त्याचा जाळ झाला नाही असं बोलायला. हा त्या मालकाला लाज वाटली नाही, मानावरा भोळा आहे म्हणजे त्याचा काही गैरफायदा घ्यावा का? हा आणि याला बी शेण खायपुरती तरी अक्कल आहे का? हा आपली एवढी जान जवान बायको आपण कसं काय 1 रात्र का ना लोकांच्या ताब्यात पाठवा? याला इज्जत आहे काही? काही इज्जत जाते का? यासाठी मला केलं की यांनी जवान बायको करायची एवढं वराड नाचत कुदत घेऊन आला आणि आता असे धंदे दाखवू राहिला. जसं जसं डंगर होत चाललं तसं तसं चळू राहिले ती. हं पण मी काय म्हणते अशी 1 एकर शेती तर कोणी देणार नाही. हा आपला बी भलताही फायदा आहे त्याच्यामध्ये. तसं मी याच्याकडून तर काही होत नाही, कमीत कमी माहिती गंमत होईल. हा माझा तर एन्जॉय होईल. चादाड्याला केलंय त्याचं उठाना बी काही बसाना बी खाली असं एवढं करंगळीवाणी आहे त्याचं. त्याच्याकडून काही होतही नाही जातही नाही. जाऊ दे वावरही भेटत एन्जॉय भेटतो. जाऊ दे मी आता काय करते यायला जाऊनच सांगते का मी राजी आहे म्हणून सांगून येते. मग जाईन मस्त. चल बाई
देते सांगून पटकन, मज्जाच मज्जा मग. यायला लय राग आला भाऊ, बायकोला बिन बोलायला नव्हतं लागत पण बोललो तर काय करते, गेली राग राग निघून. ए अहो ऐका ना, हा मी काय म्हणते, काय तुम्ही ते म्हणले होते ना, हा जाऊ द्या, मी राग रागात तापले चिडले, हा पण मग मी नंतर तिकडे बसले ना चाळीकडं, हा मग विचार केला शांततेत. बर मी काय म्हणते, हा. मी तयार आहे या गोष्टीला. अरे तू तयार झाली ना, हा मग मी काय म्हणते, जा यायला तुम्ही. लय लय आपलं आयुष्याचं कल्याण झालं भाऊ. अहो आयुष्याचं कल्याण झालं कुठं, अजून तुम्ही जाण पटकन हा, सांगा ना मालकाला. अरे लगेच मी करून आणतो ना, लगेच जातो आणि लगेच करून आणतो, पार पक्की खरेदी करून आणतो ते खरेदी करा नंतर, पण त्याला पहिले इकडे पाठवा मालकाला. बर त्याला पाठीतो, हा जा मग तुम्ही, जातो. आणि तुम्ही येऊ नका लगेच त्याच्या माग नाही, उदी नाही, करीत. नाही, तुम्ही तिकडेच राहणार, थांबा. बरं बरं बरं, मी तिकडे थांबतो. बया नुसतं डोक्याला ताण आहे बाई. जाऊ दे, मालक आल्यावर आता पाहू. मग माझे नाही दिली जमीन करून तर कमीत कमी माझे तर हाऊस मिटन. चालतंय, येऊस तर थोडी लोण खाते. चला मालक तुम्ही या ना. सांगितलं का त्याला काय सांगायचं, सांगितलं वय सांगितलं ना, हं? सांगितलं ना. मग आहे का त्याला परवानगी? आहे ना मग. हं? परवानगी असेल तर मग मी द्यायला तयार आहे. हा हा. पण नक्की द्याशाल ना तुम्ही? नक्की म्हणजे पहा बरं का, पण कसं आहे, तुम्ही आता एकदा शब्द दिला, तुम्ही शब्द मोडीत नसतात म्हणे. हो हो हं? मी काय म्हणतो, बरं झाली तयारी? हा हं? वय झाली ना. मला खुश करणार मग. हं? करेल की, हं? करेल ना. हं? तर मला जर खुश केलं ना, मी तुला दुप्पट खुश करेन. आता तुम्हाला बोलवणं पाठवलं, कशासाठी पाठवलं? खुश करायसाठीच पाठवलं. चल ना मग माझी लगेच जायचं का? वेळ चांगल्या कामाला वेळ कशाला? हं? होय बरोबर आहे. चला मग. चांगल्या कामाला वेळ कशाला? चला, आज मी सुद्धा खुश वाटते, मनात खुश. मस्त आहे बघा तुमचं. हम्म. मस्त आहे म्हणलं. काय? बरं मी काय म्हणतो, हम्म. तुला असं एक विचारायचं, हम्म. तुझ्या नवऱ्याकडून तुला सोबत भेटतं का चांगलं असं? नाही हो, कशात काय, त्यांच्याकडून जर भेटलं असतं तर तुम्हाला बोलवणं पाठवलं असतं की. अगं तुला आता मी राणी करणार आहे, राणी. पहिले राणीचे हाऊस मिटवा. नाही का? ये बाय द्यात. हा कसं काय वाटलं? भाई, हं? तुमचं दणका म्हणजे काय भाई, लय खुश झाले मी. रामपूर सुटवलाय आपलं. तू खुश तर मी खुश. भाई असं भारी वाटलं ना, हं. तास आनंद कुठंच नाही. बरं मी काय म्हणतो, हा असं जर तुला कायमचा आनंद घ्यायला ठरला ना, हा तर त्याला काय मार्ग काढावं लागेल? म्हणजे त्याचं मार्ग तुला राणी बनवायचं, कसं कसं बनवायचं? ऐका ना, मी काय म्हणते, मला बी तो असं म्हातारा नवरा आवडत नाही. हं. आणि तो काम आहे काय करतो, गडी आहे. हं. मला असं स्वप्न कसं होतं, मी मस्त एखाद्या राजासारखा माणूस असा आणि त्याची बायको व्हावा, असं स्वप्न होतं माझं. माझं एक स्वप्न आहे का तुझ्यासारखी बायको मला भेटा. मग तुमचं स्वप्न आहे, माझं स्वप्न आहे, तर काय आहे मग, तुम्ही टाइम लावी त्या घेऊन उरकून आपलं दोघांच. तो नवरा आला ना त्याला लगेच चाल तुम्ही तुला ओळखत आता असं बी तुम्ही बायको आणि सगळं केलंच माझ्या संग. हं. हा मग आता राहिलंच काय? मग तो नवराला का त्याला सरळ म्हणतो, तू कोण, मी तुला ओळखत नाही म्हणा, माझा नवरा आहे म्हणा, तू कोण म्हणा, त्याला काढून दे. पण तुम्ही आधी माझ्या संग लग्न करा. आयला करते रे, त्याला काढ ना. हा ना, त्याला हाकललं का तुझ्या संग लग्न करायचं आहे मी. सगळं आपलं इष्ट कधी मालकीन तू असं. मी कस काय हाकलू त्याला? सरळ सांगा म्हणा, आता आमच्या दोघं जुळलं म्हणा. चालेल चालेल हा आम्ही दोघं एकमेका संग लग्न करणार म्हणा, त्याला हाकलून द्या. चालेल, येऊ देत खरी. तो काय येऊ राहिला तेव्हा, पानतीने येऊ राहिला तेव्हा. जाऊ दे हा जेवण त्याला सांगत. येऊ राहिला तेव्हा पाहिलं कसं लव लव पाहत होता तिकडून. मला झाले खुश. हा हा
खाल्लं का बस उभा आहे इकडं आहे का आता तुमचा माझा काही संबंध नाही राहिला. कसं काय? कसं काय म्हणजे हा आता इथून माग मी मोल करीन होती इडली, हा आता राणी बनून राहणार आहे खाणार आहे. म्हणजे तिनं जमीन दिल्याबद्दल गेली का? जमीन दिल्याबद्दल नाही, आम्ही लग्न करणार आहे. लगीन सांगा ना मालक तुम्ही. आता तू आहे ना आता आम्ही लग्न करून घेणार रे तू तू वाट चालून घ्या आता शबास. दुसरी पाहून घ्या एखादी तुमच्या बरोबरची डंगर पाय एखादी. माहिती डंगर तुमची जोडी बसत नव्हती. तर निबार काम केलं मावाला. मी काय म्हणतो बडबड नको करू बडबड न करू म्हणजे काय मी फसलोय. तुम्ही काय असे बी कवळे नव्हते. तुमचं निबर काम करायला तुम्ही काय निबर झाले होते. असं नाही गडी म्हणून टोचन त्याच्या बायका पाळवायच्या म्हणजे अर्थ नाही. तुला दाखवू का अर्थ हा त्याच्या 2-4 मुस्काडात द्या लावून लगेच मार जाईल खायचंय ते. का? आता मार तो वावरात आहे तू मारशील तो घरात आहे. तिला विचार बरं मालकाला कार्य करतोय तुला काही लाज आहे का चादड्या. तिला विचार तू नवरा का विचार बरं तिला अरे मावाली बायको पळितोय तो म्हणलं काय त्याला काय अरे नाही बायको करते. नाही पडायची, आवाज खाली कर तू आहे ना आता बायको शिस्तीच माझी नाही. ती. नाही ते या बाई बायको इकडं. माझी ती अय चादड्या हा ही चप्पल आणि तो तोंड आहे मग निघतो का काय इडून. मग तिला विचार तू नवरा का विचार बरं तिला आता गेली बदलली न ती काय सांगते आता. मग आता तू निघ हा निघ आता हाकला ना तुम्ही धक्के देऊन. म्हणजे असं केसाना गळा कापला मावाला तो. तू जातो काय नव्हतं माझ्या ध्यानात आलं माझ्या मनात बाई बाई माझा केसाना गळा कापेल. हा हा लिख लिख हा लिख अरे बाबा माय बायको आहे ना काय करतो निघ अय म्हणतो. चादड्या मी सांगितलं ना मी तुझी बायको नाही म्हणून. तिच्या लावर तू लाव 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 मारे लाव निघ निघ. अरे निघ इडून. लग्न करून मी आणलं आता आमच्या दोघांचं लग्न होणार आहे सांगितलं ना मी. म्हणजे आता त्याच्या मागं पळायचं. निघ निघ तू निघ निघ. अरे अशी लुटू नको रे. सांगा हो मालक तुम्ही तरी सांगा. त्याच्या बाहेर नाही जाणार. निघ मी कसं मारू आता तुम्ही मारा ना मी बायको. अरे मी कुठं जाऊ दादा आता काय राहिली मला जागा ठेवली का तुम्ही. आता आता काय भीक मागू काय. भीक माग नाही. हा काय खरंच भाऊ ग मालकन खरंच बायको. हा बरं आता काय मी काय म्हणतो? आता तुला कोणतं टेन्शन राहिले का झालंय ना आता टेन्शन कुठलंच नाही राहिलं. मी काय म्हणते अशी तुमची बायको घर सोडून निघून जायले. वारेले वारेले का तुम्ही तर म्हणे निघून जायले. वारेले मी काय म्हणते ऐका ना मग नाही का आपण काय करू माहिती का आता सरळ आता मंदिरात जाऊया एखाद्या माळी घेऊ टाकून. नाही कोणतं जाऊ होईन का मग माही पहिली पारकत नाही वेळ ना आता. पैसे जाऊन करतो आपण हा का जेवढा माल जेवढा ताल नाही तरी काय हाले हा ना हा मालाचे सगळं चालतंय. चला मग लगेच टाइम कशाला. चलो